डायमेन्शन कसं सेट करायचं, आपलं इकडं घर जसं आपण सुंदर सजवतो ना त्याप्रमाणे आपली प्रोफाईलही ह्या बॅनरने अशी सुंदर दिसते। आणि हा एरिया जरा लक्षपूर्वक बघा, ठीक आहे। हा मी एक डेमो दाखवते तुम्हाला। आता सपोज मी इथे रिप्लेस केलं, हा एक प्रश्न असतो की डेस्कटॉप मोड मध्ये लॉग इन कसं करायचं, आम्हाला करता येत नाही, तर हे पण मी आता तुम्हाला दाखवते कसं करायचं। तर इथे जर तुम्ही मध्ये क्लिक केलं ना, हा जो ग्रीन एरिया दिसतोय त्याच्यामध्ये क्लिक केला आणि खाली तुम्ही शोधण्याचा प्रयत्न केला ना इथे, तर तुम्हाला इथे कुठेच ऑप्शन दिसणार नाही इमेज किंवा अपलोड करण्याचा। त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचा, इकडे थोडासा स्पेस कमी आहे आणि इकडे थोडासा जास्त स्पेस आहे, तर आपल्याला थोडासा आता हा पार्ट आहे मधला, तो थोडासा ह्या साईड घेतलं तर आपला बॅनर अगदी व्यवस्थित एकदम ॲक्युरेट जेवढी साईज बसायची होती अगदी त्याच साईज मध्ये फिट झालाय। प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट, तसं ह्या सगळ्या गोष्टी बनवून बनवून त्याच्यात परफेक्शन येतं। ताई आम्ही बॅनर बनवला, आम्ही बॅनर अपलोड केला, पण आमचं दिसतच नाहीये। आता इथेच थांबायचं नाहीये, नाहीतर पुन्हा हा बॅनर निघून जाणार। इथे डन केल्यानंतर ना पुन्हा अजून एक स्टेप आहे, या इकडे, आणि पहा किती सुंदर हा बॅनर दिसत आहे। तर चला आपण आता मोबाईलच्या होम स्क्रीनवर जाऊयात आणि तिथे जाऊन पहिल्यांदा आपल्याला कॅनवा हे ऍप डाउनलोड करायचं आहे। आणि ऍप डाउनलोड केल्यानंतर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवते की आपल्याला प्रोसेस कशी करायची आहे, ठीक आहे। तर मी आता या ठिकाणी माझ्या मोबाईलचं होम स्क्रीन ओपन केलेलं आहे। तर तुम्ही हे पाहू शकता, होम स्क्रीनवर आपल्याला प्ले स्टोअर म्हणून हा एक ऑप्शन आहे। तर इथे हे ऍप आपल्याला ओपन करायचं आहे। प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर या ठिकाणी पहा खाली सर्च ऑप्शन आहे, त्याच्यावर मी क्लिक करणार। इथे क्लिक केल्यानंतर वर दुसरा सर्च बार आलेला आहे इथे, तर या ठिकाणी मी क्लिक करणार आणि इथे टाईप करणार कॅनवा। मी जशा स्टेप सांगितलेल्या आहे अगदी तशा स्टेप तुम्ही फॉलो करा। त्याच्यानंतर हे पहा, हे ते ऍप आहे कॅनवा ऍप, याच्या समोर इथे ओपन म्हणून ऑप्शन आलेला आहे, तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे। ओके, हे ऍप माझ्या मोबाईलमध्ये ऑलरेडी डाउनलोडेड आहे, कारण का मी हे ऍप खूप जास्त प्रमाणावर यूज करते। सपोज तुम्ही जर पहिल्यांदाच यूज करत आहात आणि डाउनलोड करत आहात, डाउनलोड केल्यानंतर इन्स्टॉलचा ऑप्शन येतो। इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस लॉग इन करायचं तेव्हा तुमचा जीमेलचा ईमेल आयडी विचारणार। तर एक गोष्ट करा, तुमच्या मोबाईलमध्ये सपोज जर तुमचा युट्यूबचा जीमेल आयडी रजिस्टर असेल तर जो सेकंडरी ईमेल आयडी मी ऑलरेडी सांगितला आहे तुम्हाला, 2 ईमेल आयडी आपल्या मोबाईलमध्ये तुम्ही लॉग इन करून ठेवायचे नेहमी। तर तुम्ही युट्यूबला जो ईमेल आयडी दिलेला आहे तो इथे देऊ नका, तुमचा जो सेकंडरी ईमेल आयडी आहे तो इथे द्यायचा आणि त्याच्या थ्रू इथे लॉग इन करायचा, ठीक आहे। आता हे लॉग इन झालेलं आहे माझं। तर या प्रकारे तुम्हाला होम स्क्रीन दिसत आहे, सगळे ऑप्शन्स इथे बघा दिसतात, ठीक आहे। आता जर इथे नसेल ऑप्शन तर काय करायचं, आता इथे ऑलरेडी आला आहे युट्यूब बॅनर, कारण का मी बनवत असते। तर आपल्याला इथे सर्च मध्ये टाईप करायचं युट्यूब बॅनर। सर्च केल्यानंतर या ठिकाणी खाली पहा टेम्पलेट आलेले आहेत, हे रेडीमेड टेम्पलेट्स आहेत, हे यूज करूनच आपण आता आज बॅनर बनवणार आहोत। तर डायमेन्शन कसं सेट करायचं, आपला एक स्वतःचा जजमेंट असलं पाहिजे, त्या जजमेंटने आपलं पटकन काम होणार आणि प्रत्येक ठिकाणी खूप प्रॅक्टिकल बनण्याची काही गरज नाहीये। तर ज्यावेळेस तुम्ही ते डायमेन्शन सेट करायला जातात 1546 बाय 423 पिक्सेल्स, पण काय होतं त्या एवढं सेट करूनही आपला बॅनर व्यवस्थित लागला जात नाही, ठीक आहे। तर चला आता आपण हे या टेम्पलेट पैकी कोणतंही एक टेम्पलेट घेऊयात। तर कोणतंही घ्या एक रॅन्डमली, मी हे घेतलेलं आहे, ठीक आहे। आता मी हे टेम्पलेट घेतलेलं आहे, थोडंसं झूम करून दाखवते तुम्हाला, ठीक आहे। अशा पद्धतीने आहे। इथे काय दिलेलं आहे पॉडकास्ट बद्दल, न्यू पॉडकास्ट एव्हरी डे, म्हणजे एव्हरी मंडे, ओके, म्हणजे तिने तिच्या बॅनरवरच शो केला आहे सबस्क्रायबरसाठी की फक्त मंडेला माझा पॉडकास्ट रिलीज होतो।
तर पब्लिकला कळून जाणार की आपल्याला मंडेला या चॅनलवर काहीतरी नवीन बघायला मिळतं. तसं त्याचप्रमाणे तुम्ही जर 2 दिवसातून कधी पोस्ट करत असाल किंवा आठवड्यातून 2 वेळा करत असाल किंवा 2 दिवसाच्या गॅपनी एकदा पोस्ट करत असाल तर तसं तुम्ही बॅनरवर मेन्शन करू शकता. त्याच्यानंतर इथे आहे तिच्या चॅनलचं नाव आहे हे, ओके. आणि त्याच्यानंतर खाली इथे आहे म्हणजे कोणते कोणते सब टॉपिक्स म्हणजे कोणत्या विषयावर राईज अँड इन्स्पायर दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये काय काय येतं तर माइंडसेट ग्रोथ वरचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील, सक्सेस स्टोरीज बघायला मिळतील आणि मोटिवेशनल बघायला मिळेल. म्हणजे तिने सगळं अगदी थोडक्यात दिलेलं आहे. ज्याप्रमाणे आपण सांगतो डेली ब्लॉग्स मध्ये आपल्याला काय काय बघायला भेटेल तर आपलं डेली रुटीन किंवा आपल्या मुलांचं होमवर्क असेल की टिप्स आणि ट्रिक्स असतील, किचन टिप्स असतील, त्याप्रमाणे इथे दिलेलं आहे. आणि पुढे फोटो आहे, मध्ये पण एक फोटो आहे इकडे आणि लिसन अँड ग्रो आणि हँडल दिलेलं आहे त्यांचं आणि त्याच्या खाली एक सबस्क्राईबचं बटन आहे. तर चला कशा प्रकारे आपण करू शकतो ते सांगते. आता आपला तर एव्हरीडे येतो तर काही सांगायची गरज नाही. म्हणजे कसं माहिती का, तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टी इथे मेन्शन केल्या ना तर त्याप्रमाणे आपल्याला हॅबिट आपली बनवून घ्यावी लागणार की आपल्याला तसं कामही करावं लागणार. तर त्याच्यामुळे जर तुम्ही पंक्च्युअल नसाल किंवा वेळेत तुमचे व्हिडिओ येणार नसतील तर बेटर हे अवॉइड करा. आता इथे फोटो आहे तर इथे हे पहा, हे मी डिलीट केलं तर तुम्हाला दाखवते पुन्हा एकदा काय केलं मी ते. आता या ठिकाणी ना मी सिलेक्ट केलं म्हणजे फक्त टच केलं, त्याला टच केल्यानंतर सिलेक्ट झालं, ओके. नंतर हे पहा इथे डिलीटचं आयकन दिलेलं आहे, बीनचं आयकन आहे छोटंसं, तर मी त्याच्यावर आता क्लिक करते म्हणजे ते इथून निघून जाईल. ठीक आहे, आता हे डिलीट झालं. ठीक आहे, इथे जे लिहिलं होतं कंटेंट ते निघून गेलेलं आहे. आता आपल्याला स्वतःचा फोटो इथे ऍड करायचा आहे. तर हा जो फोटो आहे त्याच्यावर मी क्लिक केला आहे. हे पहा, सिंपल फक्त या असं क्लिक केलेलं आहे. ठीक आहे, आता क्लिक केल्यानंतर पहा इथे प्लसचं आयकन आहे. थांबा तुम्हाला दाखवते. या ठिकाणी प्लसचं आयकन आहे. या आयकनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सपोज या ठिकाणी आणि या ठिकाणी दोनही ठिकाणी तुमचा सेम फोटो लावायचा असेल तर तुम्ही इथून हा डुप्लिकेट फोटो करून घेऊ शकता. याची एक कॉपी तयार होते ऍडिशनल. ठीक आहे, त्याच्यासाठी हा ऑप्शन दिलेला आहे. तर मी म्हटलं की सांगावं हे पण तुम्हाला. तर आता तुम्हाला या ठिकाणी फोटो लावून घ्यायचा आहे. तर इथे मी सिलेक्ट केलं होतं, आता मी साईडला क्लिक करते. आता हे सिलेक्ट निघालेलं आहे, अनसिलेक्ट झालेलं आहे ते. आता ह्या ठिकाणी बघा खाली जे हे मी मूव्ह करते इथे पूर्ण ऑप्शन्स आहेत. म्हणजे आपल्याला जे काही करायचं आहे ह्या टूल बारचा उपयोग करूनच आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. ठीक आहे, आता अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवते मी. हा एरिया जरा लक्षपूर्वक बघा. ठीक आहे, हा एरिया आहे. आता ह्या एरियाच्या आतमध्ये मी क्लिक करते आणि इथे क्लिक केल्यानंतर खालचे जे येतात बार ते बघायचे. म्हणजे हे जे बटन्स येतात हे जे बटन्स आहेत त्यांच्याकडे नीट लक्ष द्या की कोणते बटन आहेत. आता मी याच्यामध्ये क्लिक केलं तर इथे काय आलं, रिप्लेस म्हणजे तुम्हाला बॅकग्राऊंड ही रिप्लेस करायची आहे का, ही बॅकग्राऊंड रिप्लेस करायची आहे का. तर तुम्ही इथे क्लिक करून तुम्हाला जो गॅलरीमध्ये तुम्ही बॅकग्राऊंड जी पण सिलेक्ट केलेली डाउनलोड केलेली असेल तिथून तुम्ही कोणतीही बॅकग्राऊंड सिलेक्ट करू शकता. मी एक डेमो दाखवते तुम्हाला. आता सपोज मी इथे रिप्लेस केलं, मी आले माझ्या गॅलरीमध्ये. आता गॅलरीमधून मला कोणताही एक बॅकग्राऊंड घ्यायची असेल तर मी घेऊ शकते. सपोज मी ही बॅकग्राऊंड घेतली. ठीक आहे, तर हे पहा लगेच इथे बॅकग्राऊंड चेंज झालेली आहे पूर्ण आपली. आता मला हे जे चेंजेस मी केलेले आहेत ते नको आहेत तर काय करणार मी, हा एरो आहे इथे अंडू करायचं. म्हणजे त्याला अंडू बोलतात. म्हणजे इथे क्लिक केल्यानंतर पुन्हा आहे तो बॅकग्राऊंड आला. ठीक आहे, आता हे फीचर्स झाले. फीचर सांगायला गेले तर खूप जास्त वेळ होईल. पण तुम्हाला जर इथे काय काय मेन गोष्टी काय काय करायच्या ते मी आता सुरुवातीला दाखवते तुम्हाला. आता इथे आपल्याला सगळ्यात अगोदर फोटो चेंज करून घ्यायचा आहे. तर इथे जर तुम्ही मध्ये क्लिक केलं ना, हा जो ग्रीन एरिया दिसतोय त्याच्यामध्ये क्लिक केला
आणि खाली तुम्ही शोधण्याचा प्रयत्न केला ना इथे, तर तुम्हाला इथे कुठेच ऑप्शन दिसणार नाही इमेज किंवा अपलोड करण्याचा. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, इथे खाली व्हाईट एरिया दिसतो बघा, आता हे सिलेक्टेड आहे, आता अनसिलेक्ट होईल, ते मी खाली क्लिक करते. इथे क्लिक केल्यानंतर इथे गॅलरीचा ऑप्शन येतो पहा, आला. आता इथे आपल्याला क्लिक करायचं आहे, तर मी क्लिक करते इथे. आणि आता बॅनरवर लावण्यासाठी आपल्याला कोणताही एक फोटो घ्यायचा आहे, तर एक फोटो मी घेतला आहे आणि ऍड टू पेज केलं. समजलं का तुम्हाला कसं केलं ते? पुन्हा एकदा दाखवते. आता मी हे डिलीट करते इथे क्लिक करून. ठीक आहे, आता मी क्लिक केलं इथे गॅलरीवर. गॅलरीवर क्लिक केल्यानंतर मी एक फोटो सिलेक्ट केला, हा फोटो सिलेक्ट केला आणि या ठिकाणी पहा ऍड टू पेज हा ऑप्शन आहे, त्याच्यावर मी क्लिक करत आहे. आता इथे क्लिक केलं, हा फोटो इथे आला. ठीक आहे, थांबा. ठीक आहे, हा फोटो इथे आल्यानंतर आपल्याला हा जो राऊंड आहे ना इथे, या ठिकाणी हा फोटो बसवायचा आहे. तर काय करायचं सांगते, चला. काय करायचं, हा जो सिलेक्टेड फोटो आहे ना त्याला इथे क्लिक करायचं आणि वरच्या साईडला ड्रॅग करायचं, पकडून ठेवायचं आणि वर खेचायचं. हे पहा, इथे मी क्लिक केलं. आता हा फोटो हा छोटा झाला. आता पुन्हा याच्यावरच क्लिक करायचं आणि खेचायचं त्याला आणि ह्या फोटोवर नेऊन ठेवायचं. ठीक आहे, याला जेवढ्या साईजवर हवा आहे तुम्हाला तसं सेट करा. अजूनही मला थोडासा इकडे घ्या असं वाटतंय. ठीक आहे, ओके. आता मी हा फोटो इथे घेतला. ठीक आहे, हा फोटो इथे सेट झाला. आता इथे मला नाव टाकायचं आहे. आता मी टाकते इथे रिस्टार्ट. तुमच्या चॅनलचं जे काही नाव असेल ते तुम्ही इथे टाका. रिस्टार्ट विथ रीना. रिस्टार्ट फक्त टाकते मी, खूप मोठं होत आहे. रिस्टार्ट म्हणून मी टाकलं माझं. आणि या ठिकाणी मी टाकलं, हे डिलीट करते, हे पण डिलीट करते. आता हे सगळं डिलीट केल्यानंतर मला इथे पुन्हा टेक्स्ट ऍड करायचंय. तर हे पहा, इथे हा ऑप्शन आहे, आपण तिथून टेक्स्ट घेऊ शकतो. तर मी घेत आहे. आता या ठिकाणी मी क्लिक केलं आणि मला टेक्स्ट ऍड करायचंय, तर मी ऍड अ हेडिंग केलं. हा ऑप्शन मी घेतला, ऍड अ हेडिंग. हा घेतल्यानंतर पुन्हा इथे सांगितल्याप्रमाणे ह्या ठिकाणी क्लिक करून वरच्या साईडला ड्रॅग करायचं, म्हणजे हे छोटं होत असतं. पण त्याच्या अगोदर मी इथे लिहून घेते मला जे काही हवं आहे ते. तर इथे मी लिहिते डेली ब्लॉग्स. आता तुमचं जे काही चॅनल असेल किंवा तुमचं फूड असेल तर तुम्ही इथे टाका फूड. ठीक आहे, हा. त्याच्यानंतर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल, ट्रॅव्हलिंगचं ब्लॉग असेल तर तुम्ही टाका ट्रॅव्हलिंग. ओके, असं टाका तुम्ही तुमच्या कन्व्हिनियंट ने, जसं तुमचं चॅनल असेल तसं. परत याला इथे क्लिक करायचं. हे बघा, इथे क्लिक केलं, परत हे पकडायचं आणि खेचायचं. आणि त्याच्यानंतर इथे हे जे व्हाईट दिसतंय ना तुम्हाला, त्या व्हाईटवर क्लिक करून ह्या साईडला ड्रॅग करायचं. हे पहा, ठीक आहे. तर आता हे सेट झालं. थोडंसं हे मी सेंटरला घेते. आता आणखीन एक गोष्ट बरं का, हे जे मी बनवत असताना स्टेप्स सांगते ना, तर सुरुवातीला थोडंसं अवघड वाटेल, कारण ते करायचं आहे ना. करायचं म्हटल्यावर आता व्हिडिओ शूट करायचा होता हा, तरी पण मला असं वाटलेलं की मला ह्या स्टेप्स करायच्या आहेत. म्हणजे पटपट स्वतःसाठी करायचं म्हटलं तर ते होऊन जातं. आणि मग ते एक्सप्लेन करत करत करायचं म्हटलं की थोडंसं असं वाटतं ना की खूप जास्त वेळ जातोय. तर थोडंसं ऍडजस्ट करा, वेळ थोडासा जास्त होतोय. तर आता मी काय केलं, हा फोटो आहे ना, ठीक आहे, हा फोटो मी हे टेक्स्ट मी फोटोच्या जवळ घेतलं अगदी. ओके, आणि आता हा फोटो आपल्याला ऍड करायचा आहे. हा मी याच्या जवळ घेऊन येणार असा. म्हणजे फक्त क्लिक करायचं, सिलेक्ट, क्लिक अँड ड्रॅग.
आता या ठिकाणी मला दुसरा फोटो हवा आहे, तर मी इथे परत बाहेर क्लिक करायचं ह्या व्हाईट एरियामध्ये आणि नंतर गॅलरीवर जायचं. परत एकदा फोटो तुम्हाला घ्यायचा आहे तर या ठिकाणी क्लिक करायचं असं, म्हणजे गॅलरीचा ऑप्शन येणार. इथे खाली हा गॅलरीचा ऑप्शन आला. आता इथे आपल्याला सिलेक्ट करायचा आहे दुसरा फोटो. आता मी हा दुसरा फोटो घेतला इथे आणि ऍड टू पेज केलं. आता हा आला. आता सांगितल्याप्रमाणे हा जो पॉइंट दिसत आहे व्हाईट पॉइंट त्याला पकडून ठेवायचं, तसंच ठेवायचं पकडून आणि असं पुश करून वर पुल करायचं त्याला, म्हणजे असं वर खेचायचं. ठीक आहे. आता हे मी छोटं केलं आणि परत त्याच्यावरच क्लिक करणार आणि त्याला असं ड्रॅग करून ह्या फोटोवर आणून ठेवणार. ठीक आहे. आता हा फोटोही इथे ऍड झाला, म्हणजे आपला हा मधला पार्ट रेडी झाला. आता मी ह्याला थोडंसं असं पकडते आणि जवळ घेऊन येते, तर हा असा दिसतोय. आता या ठिकाणी जे काही लिहिलेलं आहे ते मी डिलीट करते आणि आपण आता इथे सबस्क्राईबचं बटन. आता हा जो बॅनर आहे ना हा खूप मोठा त्यांनी एक टेम्पलेट दिलेला आहे आपल्याला, पण हे पूर्ण टेम्पलेट जर तुम्ही आहे तसं कॉपी करून डाउनलोड केलं आणि एडिट करून डाउनलोड केलं आणि जर तुमच्या युट्यूबच्या बॅनरला लावलं तर तिथे ते बसणार नाही. म्हणून आपल्याला हे चेंजेस करायचे. हे पहा, हा फोटो अजूनही इकडे पहा, इकडे थोडासा स्पेस कमी आहे आणि इकडे थोडासा जास्त स्पेस आहे. तर आपल्याला थोडासा आता हा पार्ट आहे मधला तो थोडासा ह्या साईडला शिफ्ट करून घ्यावा लागणार, थोडासा, जास्त नाही. तर मी करून घेते. पहा जरा, क्लिक अँड ड्रॅग. आता हे पकडून मी इथे घेतलं, याला पकडून घेते इकडे. ठीक आहे. आणि हा टेक्स्ट पण इथे घेतला आणि हा फोटो पण आता इकडे घेऊया. ठीक आहे. आता एकदा इथे सबस्क्रायबरचं बटन पण घेऊन येऊयात, सबस्क्राईबचं बटन पण घेऊन येऊयात इथे. ठीक आहे. आता आपल्याला परत टेक्स्ट ऍड करायचं, तर पुन्हा सिलेक्ट करायचं इथून टेक्स्ट. ठीक आहे. तर मी टेक्स्टवर क्लिक केलं आणि इथे ऍड करते सबस्क्राईब. हे सबस्क्राईबचं बटन जर तुम्ही बॅनरवर नाही ठेवलं ना तरी चालेल. तुमच्या चॅनलबद्दल जेवढी जास्तीत जास्त माहिती तुम्हाला देता येईल ना तेवढी देण्याचा प्रयत्न करा. पण खूप साऱ्या लोकांना हे बटन हवं असतं, म्हणून स्पेशली मी त्यांच्यासाठी हे घेऊन येते इथे. आता पुन्हा काय करायचं आपल्याला, पहा जो डॉट असतो ना, आता या साईडला इकडे आहे डॉट, तर त्या डॉटला पकडून ड्रॅग केलं की ते छोटं होणार. आता मी इथे क्लिक केलं आणि हे पकडलं आणि क्लिक अँड ड्रॅग केलं. आता ह्याला परत वर घेऊयात, सेट करूयात. ठीक आहे. आता हे सेट झालेलं आहे. आता आपण काय करूयात, ह्याला डाउनलोड करून घेऊयात. आता आपण ह्याला डाउनलोड करून घेऊयात. तर डाउनलोडचा ऑप्शन इथे आहे पहा. हा डाऊन एरो जो आहे या ठिकाणी आपल्याला त्याच्यावर क्लिक करायचं आहे. आता मी इथे क्लिक केलं, थोडंसं प्रोसेस होणार आणि ते विचारणार की आपल्याला शेअर कुठे करायचं आहे. तर आपण आपल्या व्हॉट्सअपला शेअर करून घेऊयात. तुम्हाला रेटिंग द्यायचं असेल तर द्या, अदरवाईज नाही दिलं तरी चालेल. ठीक आहे. आपलं घर जसं आपण सुंदर सजवतो ना त्याप्रमाणे आपली प्रोफाईलही ह्या बॅनरनी अशी सुंदर दिसते. आणि मग जसे गेस्ट आपल्या घरी आल्यानंतर कौतुक करतात तसे सबस्क्रायबर्सलाही आपल्या प्रोफाईलवर थोडा वेळ राहावंसं वाटतं, पाहावंसं वाटतं. म्हणून हे बॅनर वगैरे असणं फार महत्वाचं आहे.
तर ठीक आहे, आता इथे आपल्याला व्हॉट्सअप आलेला आहे, तर आपण इथे शेअर करून घेऊयात. हा बॅनर आपण शेअर केला आहे आपल्या व्हॉट्सअपमध्ये. तर या बॅनरवर आपल्याला क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथे जे 3 डॉट आहे त्याच्यावर क्लिक करायचं. इथे मी क्लिक केल्यानंतर इथे ऑप्शन येतो आपल्याला सेव्ह. ओके, तर आपल्याला हा आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्यायचा. मी सेव्ह करून घेतला. आता गॅलरीमध्ये आला असेल. चला आता आपल्या YT स्टुडिओमध्ये आपण याला सेट करूयात. आता हा बॅनर जो आहे तो आपल्याला ऍड करायचा आहे आपल्या डेस्कटॉप मोडमध्ये जाऊन आपल्या युट्यूबच्या प्रोफाईलला. तर चला आता आपण डेस्कटॉप मोडमध्ये लॉग इन करूयात. हा एक प्रश्न असतो की डेस्कटॉप मोडमध्ये लॉग इन कसं करायचं, आम्हाला करता येत नाही. तर हे पण मी आता तुम्हाला दाखवते कसं करायचं. त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला जायचं आहे क्रोमवर. आता मी क्रोम ऑन करत आहे. क्रोम ओपन केल्यानंतर या ठिकाणी ब्राउज करायचं, आपल्याला सर्च करायचं ब्राउझरमध्ये studio.youtube.com आणि प्रोसेस करायचं. क्लिक केल्यानंतर माझा हा ओपन झालेला आहे. पण सपोज जर तुमचा ओपन होत नाहीये तर मी तुम्हाला सांगते की हे पहा, या ठिकाणी 3 डॉट आहेत. ठीक आहे, म्हणजे तुमच्या, एक मिनिट मी बॅक येते, पुन्हा इथे गुगल टाकते. ठीक आहे, आता ह्या ठिकाणी पहा इथे 3 डॉट आहेत. या डॉटवर क्लिक करा तुम्ही. या ठिकाणी इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे या ठिकाणी डेस्कटॉप मोड साइट दिसेल, डेस्कटॉप साइट. तर हा जो बॉक्स आहे ना, इथे तुम्हाला टिक करून घ्यायचा आहे. तर मी आता टिक करते. टिक केल्यानंतर डेस्कटॉप मोड ऑन होणार. आता इथे तुम्ही टाईप करा studio.youtube.com. ठीक आहे, आता या ठिकाणी हा लॉग इनचा ऑप्शन येतो. ओके, इथे क्लिक नाही करायचं. इथे जो लॉग इनचा ऑप्शन आहे ना त्या ठिकाणी क्लिक करा. आणि तुमचा हा इंटरफेस येऊन जाणार. चल, इथे लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी मी झूम करून दाखवते तुम्हाला. या ठिकाणी जो सर्कलमध्ये फोटो दिसत आहे त्याच्याच खाली इथे पहा, हा जो आयकन आहे, हा आयकन आहे कस्टमायझेशनचा. या आयकनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर मी आता या आयकनवर क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर आपल्याला येणार इथे चॅनल कस्टमायझेशन. खूप लोकांना चॅनल कस्टमाइज कसं करायचा त्याच्यावरही व्हिडिओ हवा आहे, रिक्वेस्ट आलेली आहे माझ्याकडे. तर लवकरच मी याच्यावरही व्हिडिओ बनवेन. ऍक्च्युली याच्यावरच व्हिडिओ बनवण्यासाठी मी ही पहिली स्टेप घेतली आहे, कारण का बॅनर हा एक कस्टमायझेशनचा पार्ट आहे. तो कसा ते मी तुम्हाला सांगते. या ठीक आहे, आता मी हे थोडंसं मिनिमाइज करते, तुम्हाला दिसेल. आता या ठिकाणी पहिला ऑप्शन दिला आहे बॅनर इमेज. ओके, या ठिकाणी आहे पहिला ऑप्शन कस्टमायझेशन मध्ये बॅनर इमेज. तर चला आता आपण हा बॅनर अपलोड करून पाहूयात कसा सेट होतो. आता या ठिकाणी अपलोडचा ऑप्शन आहे बघा, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर मी याच्यावर क्लिक केलं आणि हा बॅनर जो आपण बनवलेला तो आलेला आहे आपल्या गॅलरीमध्ये. तर मी या ठिकाणी क्लिक केलं आणि पाहून घेतलं तर आपला बॅनर अगदी व्यवस्थित, एकदम ॲक्युरेट, जेवढी साईज बसायची होती अगदी त्याच साईज मध्ये फिट झालाय. तुम्हाला मी थोडंसं झूम करून दाखवते. पहा, ही जी लाईन दिलेली आहे ब्लू कलर मध्ये ती पहा तुम्ही, आणि ही लाईन पहा. कोणतं डायमेन्शन मी घेतलेलं नाहीये किंवा कोणत्याच प्रकारचं मी कोणत्या एक्सटर्नल वेबसाईटवर जाऊन तो 1546 बाय 423 पिक्सलचा सेट केला नाही. काही डायमेन्शन काही सुद्धा सेट केलेलं नाही. तुमच्या समोर अगदी लाईव्ह मी अगदी अप्रॉक्स माझ्या अंदाजाने बनून आपण बोलतो ना की प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट, तसं ह्या सगळ्या गोष्टी बनून त्याच्यात परफेक्शन येतं. तर आता मी इथे डन करत आहे. या ठिकाणी पहा, इथे
डन म्हणून लिहिलेलं आहे तिथे डन करायचं. नाहीतर काय होतं, ताई आम्ही बॅनर बनवला, आम्ही बॅनर अपलोड केला, पण आमचं दिसतच नाहीये. तुम्ही डन केलेलं का? सेव्ह करणं ही एक प्रोसेस आहे, सेव्ह केल्याशिवाय कसं होणार ते. आणि चला आता मी तुम्हाला दाखवते, तीनही मोड मी तुम्हाला दाखवते. ठीक आहे. आता युट्यूबने आपल्याला दिलं आहे इथे की तुम्ही जर सपोज तुमचा चॅनल कम्प्युटरवर सॉरी टीव्हीवर ओपन केला तर तिथे अशा प्रकारे दिसणार. सपोज तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर ओपन केला तर असा दिसणार. आणि जर तुम्ही तुमच्या मोबाईलवर ओपन केला तर अशा प्रकारे दिसणार. ठीक आहे. कुठून काही कट झालेलं नाही, अगदी परफेक्ट बसलाय. हे आता बघूयात आपण परत युट्यूबमध्ये लॉग इन केल्यानंतर दिसेलच आपल्याला. तर हे झाले चेंजेस. आता इथेच थांबायचं नाहीये, नाहीतर पुन्हा हा बॅनर निघून जाणार. इथे डन केल्यानंतर ना पुन्हा अजून एक स्टेप आहे, या इकडे, इथे थोडंसं झूम करते आणि हे पहा इथे पब्लिश, म्हणजे तुम्ही जे चेंजेस केलेले आहेत ते तुम्हाला इथून पब्लिश करायचे आहेत. हाच ऑप्शन आहे, इथून तुम्हाला पब्लिश करायचं आहे. तर एकदम टॉप साईडला आहे कॉर्नरला, तर नीट लक्ष देऊन पहा. हे पहा इथे आहे तो, इथे पब्लिशवर क्लिक करायचं. मी केलेलं आहे. आणि आता आपला हा बॅनर सेव्ह झालेला आहे. युट्यूबमध्ये जाऊयात, आता आपण लॉग इन करूयात. आता मी हे युट्यूबचं ऍप ओपन केलेलं आहे आणि ही माझी प्रोफाईल आहे. ओके. आता या ठिकाणी मी क्लिक केलं आणि पहा किती सुंदर हा बॅनर दिसत आहे. ठीक आहे. तर तुम्हाला हा बॅनर कसा वाटला? व्हिडिओ पाहिल्यानंतर कुणाकुणाला असं वाटतं की आपण बॅनर बनवू शकत नाही, त्यांनी अजूनही कमेंट करा. जर काही कळलं नसेल तर मी अजूनही जास्त सोप्या पद्धतीने एक्सप्लेन करून सांगण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ खूप मोठा झाला त्याच्यामुळे मी अगोदरच तुमची माफी मागते. पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणं हे खूप महत्वाचं होतं.